हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि आरएसएसच्या बरोबर जायचं. आडनाव तसं काय नसतं. आडनाव म्हणजे काय पक्ष नसतो. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा अनुयायी असतो. हे आपण मात्र लक्षात घेतलं पाहिजे. राजकारणाचं मूल्यमापन आंबेडकरवाद्यांना करता आलं पाहिजे आणि बाबासाहेबांची चळवळ गलित गात्र करण्याचं काम हे सगळी राजकीय मंडळी करेल. एक भाऊ एकनाथ शिंदेकडं, दुसरा भाऊ आता काँग्रेसकडं, मधी भाजपाकडं, एक तर आमचे नुसते कविताच करतायत. त्यांना संसदेत का पाठवलं आम्हाला काही कळलंच नाही. कविता पण असल्या फालतू की ज्या कवितांचा यमक फक्त जुळतो, पण ज्यांना मेंदूचा गँग्रीन झालाय त्यांचं काय करायचं, हा मला वाटतंय फुले आंबेडकरी चळवळी समोरचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ज्याने ज्याने समतेचा विचार दिला अशा सर्व थोर संतांना विनम्र अभिवादन करतो. आज शहापूर तालुक्याचा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि मेळावा या ठिकाणी आयोजित होतोय. या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते माननीय श्यामदादा गायकवाड, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, कर्तृत्ववान अध्यक्ष रवींद्रजी चंदने, त्याचबरोबर पूर्वीपासून आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे प्रवीणजी केदारे, फिरोजबाई, आणि आता ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने ही सर्व पक्षाची घोडदौड सुरू आहे ते गायकवाड सर, त्याचबरोबर महिला अध्यक्ष ॲडव्होकेट वंदना भागवत मॅडम, युवक अध्यक्ष विकास वाडविंदे, सरचिटणीस जोसेफ डिसोजा मॅडम, तालुका अध्यक्ष अनिलभाई कांबळे, दिनेश गायकवाड, नरेंद्र कचोरे, दीपक निकोले, संतोष गायकवाड, मोहन धनगर, विजय धनगर, जितेंद्र वाडविंदे, आशाताई डिसोजा, ॲडव्होकेट विजय लोंढे, सागर साबळे, विनोद मोकळे, नवनीत पानपाटील, प्रमोद सोष्टे, गजानन पाटील, त्याचबरोबर परेशजी जाधव, सागर रोकडे, जयवंत कांबळे, शुभम शिंदे, महेश भालेराव, डॉक्टर अमीन पटेल, राहुल दिवेकर, सचिन खरे, गजानन धनगर आणि ज्यांनी ज्यांनी सर्वांनी पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंचकावर बसलेले महाराष्ट्र कार्यकारिणीचे, जिल्हा कार्यकारिणीचे, तालुका कार्यकारिणीचे, भिवंडी आणि जिल्हाभरामधून आलेले सर्वच कार्यकर्ते, मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. खरं तर निवडणूक झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात आपण हा मेळावा घेतोय, म्हणून निवडणुकीची रंगत आपण सगळ्यांनी बघितली. कोणी कोणी कोलांड उड्या मारल्या, कोणी कुठं गेलं, कोणी एबी फॉर्म घेऊन घेतले, अजून पात खाली पडलेले नाहीत, असेही कार्यकर्ते आपण बघितले. आणि त्यामुळे लोकशाहीचा उत्सव म्हणत लोकशाहीची थट्टा कशी झाली आणि कशी जिंकून आले हा सगळा इतिहास आणि सगळा भूगोल आपण सगळ्यांनी बघितला आणि बऱ्याचशा दिवस आपलं सर्वांचं मनोरंजन झालेलं आहे. एक शायर असं म्हणतो की लहू में भीगे आस्तीन जीत गए, लहू में भीगे आस्तीन जीत गए, सब उमेदवार हार गए, ईवीएम जीत गए. म्हणजे भाजपानं असं काही सगळं असं काही हातामध्ये घेतलेलं आहे की बटन कुठलंही दाबा वोट भाजपलाच जातंय. आणि आपले सो कॉल्ड सगळे जे नेते जे स्वतःला रिपब्लिकन समजून घेतात, सांगतात, जोराजोराने बोलतात, साधा एक नगरसेवक देखील स्वतःच्या बळावर आणू शकले नाहीत. मला तर वाटते त्यांच्यात जर काय आता शिल्लक राहिला असेल, थोडीफार नैतिकता, थोडाफार आंबेडकरवाद शिल्लक राहिला असेल
तर त्यांनी आता राजीनामे द्यावे आणि नेतृत्व आमच्यासारख्या असंख्य तरुणांच्या हातात द्यावं, ही मला वाटते काळाची गरज आहे. मला पद मिळालं पाहिजे म्हणून सगळ्या समाजाला वेटीस धरणारे आणि त्यांचं सगळं सायकोपॅन फर्निचर त्यांच्या मागं धावणारे हे काय आंबेडकरवादी असू शकत नाहीत. बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी, फुल्यांना, शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी तशी कृती असावी लागते. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही संख्येनं कमी असू, परंतु कधीही तिथल्या जात्यांध, धर्मांध, पक्षाच्या संघटनेंना कधीही बळी पडलो नाही, त्यांच्या समोर झुकलो नाही. आताही लढत होतो आणि पुढेही लढत राहू. हे मला वाटते खऱ्या अर्थानं आंबेडकरवादाचा सिद्धांत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या देशातल्या राजकारणाकडे डोळसपणानं बघा. मला आशा आहे की ज्या पक्षामध्ये 15-15, 20-20 वकील प्रवेश करतायत, ज्या पक्षामध्ये डॉक्टर्स प्रवेश करतायत, ज्या पक्षामध्ये सदस्य प्रवेश करतायत, त्या पक्षाचं भवितव्य पुढच्या काळामध्ये मला वाटते अत्यंत चांगलं असेल. याचा परिपाठ म्हणून, याचा प्रारंभ म्हणून मला वाटते शहापूर तालुक्याकडे बघितलं पाहिजे. आमचे रवींद्रजी चंदने म्हटले की शहापूर तालुका आता पुढे चाललेला आहे, भिवंडीचं काय ते बघा. आम्ही भिवंडीत बरंच काय केलेलं आहे आणि आम्ही जे भिवंडीत केलं ते महाराष्ट्रापर्यंत झोंबलेलं आहे. त्यामुळं आता ते आपल्यातल्याच काही गद्दारांना थोडंफार देऊन इकडे जा तिकडे जा अशी जरा लुचपणाचा आजार आमच्याकडे जास्त बलावलेला आहे. पण ज्यांना ज्यांना लूच लागली होती त्यांनी आता निवडणुकीमध्ये मजबूत मार खाल्लेला आहे आणि परत त्यांना बाबासाहेब आठवलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांची, फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराजांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांचा इतिहास हा कलंकित राहिलेला आहे. ते राजकारणातून तडीपार झालेले आहेत आणि जे बाबासाहेबांशी, फुल्यांशी, शाहूंशी विचारांशी प्रामाणिक राहिलेले आहेत ते आतापर्यंत जिवंत आहेत. म्हणून पुढचं राजकारण जर या देशामध्ये समतावादी राजकारण जर आपल्याला आणायचं असेल, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये जी भांडले लावली जात आहेत याचे पलीकडे जाऊन जर विकासाचा विचार करायचा असेल तर आपल्याला फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. गोळवलकरांचा विचार हा धर्मांधता पसरवतो, गोळवलकरांचा विचार हा जातीवाद पसरवतो, तो भारताचा विचार असू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. म्हणून धर्माच्या नावावर भांडण लावण्याचं काम फार मोठं सुरू आहे. धर्माच्या नावावर माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून प्रत्येक जातीमधला, धर्मामधला जो कुंठित आहे, ज्याच्यावर अन्याय होतोय, त्या सर्वांना आपल्याला बरोबरीने जावं लागेल. आणि या देशामध्ये संविधानाला अभिप्रेत असणारी, या देशामध्ये लोकशाहीला अभिप्रेत असणारी, या देशामध्ये माणुसकीला अभिप्रेत असणारी व्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम तुम्हा आम्हाला सर्वांना या पुढच्या काळामध्ये करावं लागेल. काय सुरू आहे? सुरू आहे की या भारतामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कुठला असेल तर भाजपा पक्ष आहे असं सातत्यानं सांगितलं जात आहे. भाजपामध्ये गेलेले लोक कोण आहेत? सगळे निर्यात केलेले लोक आहेत. भाजप पक्ष हा ब्राह्मण्यवाद्यांचा आणि बनियांचा पक्ष आहे, तो तुमच्या आमच्या बहुजनांचा पक्ष नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ते फक्त वापरतात, ते फक्त आदेश करतात आणि आपण बहुजन मात्र एकमेकांशी लढत राहतो. हे या देशामध्ये सध्या सुरू आहे. या देशामध्ये संविधानाचं राज्य असं आपण म्हणतो, परंतु संविधान वेळोवेळी मारण्याचं काम, संविधानातील तरतुदींचं उल्लंघन करण्याचं काम या देशातलं भाजपाचं सरकार करत आहे. आपण बघितलं असेल की 5 वर्ष झाल्यानंतर संविधानामध्ये तरतूद आहे की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडणुका लागल्या पाहिजेत. गेल्या 6 वर्षाचा इतिहास बघा, 6 वर्षांनी निवडणुका लावल्याच नाहीत. म्हणजे हा लोकशाहीचा अवमान तर आहेच, परंतु संविधानिक तरतुदींचं देखील उल्लंघन आहे. परंतु तरी देखील ते सांगतात आम्ही संविधानाच्या मार्गाने चाललोय. हे फसवण्याचं काम करतायत, हे तुम्हा आम्हाला लुबाडण्याचं काम करतायत. या देशातील जंगल, जमीन, रस्ते, डोंगर सारं अदानीला विकण्याचं काम करतायत. अदानीचा तो व्हिडिओ बघितला असेल ना, राज ठाकरेंनी दाखवला तो, की अदानी 2014 पूर्वी काय होते आणि आता काय झालेलं आहे. आपल्याला माहित असेल की शहाडच्या जवळची जवळजवळ 36 हेक्टर जमीन
अदानीला सिमेंटचं प्रोजेक्ट करण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे आजूबाजूची जवळजवळ 25 ते 30 गावं ही प्रदूषणाच्या नावाखाली तिथून विस्थापित केली जातील. हे षडयंत्र फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या देशातलं घर आपल्या मालकीचं नाही, सगळ्या झोपडपट्ट्या विकण्याचं काम सुरू आहे. सगळ्या गुरचरण, गायरान, गावठाण जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे आणि आपल्यातलेच दलाल पकडून आपल्या उरावर नाचवण्याचं काम देखील सुरू आहे. म्हणून आपल्याला चळवळ वाचवायचीच आहे, बाबासाहेबांची चळवळ वाचवायचीच आहे. परंतु जे घुसखोर आपल्यामध्ये घुसतायत त्यांच्यापासून देखील चळवळ आपल्याला वाचवायची आहे आणि वेळ आली तर त्यांना ठोकायचं काम देखील आता यापुढे चळवळीने केलं पाहिजे. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि RSSच्या बरोबर जायचं. आडनावात असं काय नसतं. आडनाव म्हणजे काय पक्ष नसतो. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा अनुयायी असतो. हे आपण मात्र लक्षात घेतलं पाहिजे. आपण प्रत्येक प्रश्नाकडे अत्यंत डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे. राजकारणाचं मूल्यमापन आंबेडकरवाद्यांना करता आलं पाहिजे. आमचे नेते कुठल्या प्रकारचं राजकारण करतायत याचा विचार केला पाहिजे. नाहीतर आपल्याला असे फरफटत ठेवतील आणि बाबासाहेबांची चळवळ गरीबगात्र करण्याचं काम हे सगळी राजकीय मंडळी करेल हे आपल्याला दिसतंय. एक भाऊ एकनाथ शिंदेकडं, दुसरा भाऊ आता काँग्रेसकडं, मधी भाजपाकडं, एक तर आमचे नुसते कविताच करतायत. त्यांना संसदेत का पाठवलं आम्हाला काही कळलंच नाही. कविता पण असल्या फालतू की ज्या कवितांचा यमक फक्त जुळतो, कवितेचा अर्थ त्यांनाही कळत नाही. कसला कसला कोणाला कसला कसला गँग्रीन झालाय. शारीरिक व्याधी आम्ही समजू शकतो, ती मलाही होऊ शकते, तुम्हालाही होऊ शकते. पण ज्यांना मेंदूचा गँग्रीन झालाय त्यांचं काय करायचं हा मला वाटतंय फुले आंबेडकरी चळवळी समोरचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. आजच्या घडीला न बोलणं, न विचार करणं, अन्यायाचा प्रतिकार न करणं म्हणजे एक प्रकारे अन्यायाला मुकसंमती देण्यासारखं आहे. आमचे पत्रकार आहेत, पत्रकाराचं काम इमान इतबारे करा, लोकशाही टिकवण्यासाठी करा. कारण तुमची पत्रकारिता ही लोकशाहीचा सौदा स्तंभ आहे. तर पत्रिका ती प्रामाणिकपणे केली पाहिजे. आमच्यातले साहित्यिक असतील त्याने आजच्या काळाला अनुरूप लिहिलं पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न वेशीवर मांडले पाहिजे. कुठल्या जातीतली स्त्री चिरडली जाते महत्वाचं नाही, तर त्या स्त्रीला चिरडलं जातंय तिला स्त्री म्हणून बघा, ती कुठली जातीतली आहे म्हणून बघू नका. माणसं मारली जात आहेत, आंदोलनात माणसं मारली जात आहेत, ती कुठली जातीतली मारली जात आहेत, तिथं माणुसकी चिरडली जाते. हा दृष्टिकोन जर तुमचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही आंबेडकरवादी आहात. नाहीतर आंबेडकरवादी म्हणण्याचा तुम्हाला काही एक अर्थ नाही. मातंग मेला तर चांबाऱ्याला काही आडवं पडलेलं नाही, मार मेला तर मातंगाला काही पडलेलं नाही, मराठा मेळा तर कुणब्याला काही वाटत नाही, कुणब्यांचा मेळा तर मराठ्याला आग्र्याला काही वाटत नाही. फक्त इथे चॉकलेट दिली जात आहेत. दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्या म्हणून सातत्यानं आंदोलन सुरू आहेत. आता त्या विमानतळाला नाव भूमिपुत्राला डालून मला वाटते नमो देत आहेत. नमोने अख्खा भारत खाल्ला, नमोने सगळ्या नोकऱ्या खाल्ल्या. नमोने फक्त फायदा केला असेल तो फक्त आणि फक्त आपल्या मित्रांचा केला आणि तो अदानी आणि अंबानीचा केला. अदानी आणि अंबानीचा वार्षिक ग्रोथ वाढला, मात्र भारताचा वार्षिक ग्रोथ ढासळला. इथे नोकऱ्या नाहीत, इथे रोजगार नाही, इथं शिक्षणाचे सगळं वाटोळं झालेलं आहे. 60,000 शाळा, प्राथमिक शाळा बंद झालेल्या आहेत. आम्हाला राग येत नाही. आम्ही रस्त्यानं जातो, धूळ खातो, श्वासाच्या आजारानं रोज मरतायत, ऍक्सिडेंटनं रोज मरतायत. लोकांची चीड मेलेली आहे आणि जिथे चीड मेलेली असते तिथे गुलामी जन्माला येते. हा इतिहास सांगतो. म्हणून तुमच्यामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे. आम्हाला जे सरकारनं दिलं पाहिजे, इथलं शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे, शाळा, अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी सरकारनं दिल्या पाहिजे. त्याच आमच्या हातातून हिरावून घेण्याचं काम जर सरकार करत असेल तर त्या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढणं, वैचारिक प्रबोधन करणं आणि लोकशाही मार्गानं या सरकारला जाब विचारणं ही काळाची गरज सुरू झालेली आहे. सरकारने गोष्ट लक्षात घ्यावी की जास्त काळ कुणाला दाबून ठेवून कुठलाही सत्ताधीश हा सत्तेवर राहू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 ला संविधान सभेमध्ये जे भाषण केलेलं आहे ते सारखं सारखं आमच्या कार्यकर्त्यांनी वाचलं पाहिजे की तुमचं स्वातंत्र्य कोणाच्या पायाखाली अर्पण करू नका.
ज्या दिवशी तुम्ही तुमचं स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या चरणी अर्पण कराल त्या दिवशी तो मार्ग हुकुमशाहीकडे घेऊन जातो आणि आज तेच देशामध्ये घडतंय. नमो 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 म्हणून सगळ्यांनी आपलं स्वातंत्र्य पायी टाकलेलं आहे आणि देश हिटलरशाहीने पुढे चाललेला आहे, लोकशाहीनं चाललेला नाही. म्हणून हा देश सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना, महिलांना, मुलांना, अल्पसंख्याकांना सगळ्यांना जर समानतेनं बंधुतेनं जर जगायचं असेल तर या देशामध्ये मनूचं राज्य कधी येणार नाही याची तस्ती देखील आपल्याला घ्यावी लागेल. जे मनू मनू म्हणतात त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं एकदा जरा सांगा. संभाजी महाराजांना कुठल्या कायद्यानं मारलं तुम्ही? मनूच्या कायद्यानं मारलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या कायद्यानं नाकारला तुम्ही? मनूच्या कायद्यानं नाकारला. स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर तांदळामध्ये म्हणे आया पडतात हे कोणी लिहिलं? मनुस्मृतीने लिहिलं. स्त्रियांना जर चांगलं श्रेष्ठतमाशी जर आपत्ती जन्माला घालायची असेल तर लग्न झाल्यानंतर स्त्रियांना पहिल्यांदा ब्राह्मणाकडे पाठवा हे तुमच्या बापजाद्यांनीच लिहिलं. आम्ही तुमच्या नरडीचा घोड घेणारे लोक आहोत. आमच्या आई बहिणीच्या इब्रतीचे जर लक्तरे काढाल तर तुमचं फिरणं आम्ही मुश्किल करू इतकी ताकद इथल्या बहुजन समाजामध्ये आहे. म्हणून हे मनू 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 म्हणतायत. मनू सांगते शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. मनू सांगतो शूद्रांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार नाही, शूद्रांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. आणि हे म्हणतायत मनुस्मृती या देशात आणा, मनुस्मृती आणा. आमच्या बायका सती जाणार नाहीत. ज्यांना मनुस्मृती इथे आणायची आहे त्यांनी खुशाल त्यांच्या बायकांना सती पाठवावं. त्यांनी खुशाल म्हणावं मोमा भार्या समर्पयामी, त्यांनी म्हणावं. आम्ही म्हणणार नाही. आम्हाला संविधानानं स्त्री पुरुष समान सांगितलेला आहे. आम्हाला स्त्रियांना जो अधिकार आहे तो पुरुषांना आहे. या देशामध्ये सर्वांना चिरडण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आदिवासींना, इथल्या कष्टकऱ्यांना, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांमध्ये एक दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू आहे. नोटबंदीमध्ये जो पैसा आपला खाल्ला तोच आता निवडणुकीमध्ये वाटत आहेत. आणि आमचे लोक मस्तपणे दोघांकडनं पैसे घेत आहेत आणि मत मात्र तिसऱ्याला देत आहेत. सब जंजाल आहे. सगळीकडं असा अंधार झालेला आहे, काळाकुट्ट अंधार आहे. आणि त्या अंधारामध्ये फक्त प्रकाशाची वाट हा फुले आंबेडकरी विचारच तुम्हाला दाखवू शकतो. स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा विचार तुकोबारायच देऊ शकतो. ही गोष्ट आपण मनात धरली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही जातीचा धर्माचा द्वेष केला नाही. पण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करून एकामेकाच्या धर्मावर हल्ले करण्याचं कटकारस्थान या देशामध्ये सुरू आहे. ते देखील थांबवण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे. जर असं म्हणत असाल की आमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तर सगळ्यात जास्त जबाबदारी तुमच्यावर आहे. जर तुम्ही असं म्हणत असाल की आमचा आदर्श कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आहे तर सर्वात जास्त तुमची जबाबदारी आहे की तुम्ही 18 पगड जातींना एकत्र करण्याचं काम केलं पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही सावित्रीबाई फुलेंचे, शाहूंचे आणि महात्मा फुल्यांचे वारसदार आहोत तर सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, सायंटिफिक टेम्परामेंट वाढला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. याच्यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे. आज काय सुरू आहे? सारं जग वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाता करत असताना इथं मात्र आम्हा आप्पा, आप्पा म्हणजे आपले आप्पा नाहीत हा, नाही तर दुसरं समजा, आम्हा आप्पा, बुवा, बापू यांची इतकी पैदाश व्हायला लागलेली आहे की दिवसागणिक लाखो लोक जन्माला येत आहेत. ते काय शिकवतायत? आमच्या पाया पडा. काय शिकवतायत? मंत्रोच्चार करा. आमचा धर्म आमच्या चार भिंतीच्या आत. ज्याला ज्याला ज्याच्या ज्याच्यामध्ये आपल्या मनाला एक सॅटिस्फॅक्शन एक वाटतं त्याची पूजा चार भिंतीच्या आत करा. घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपण भारतीय, प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय हे आपल्या बाबासाहेबांना सांगितलेलं आहे. म्हणून बाहेर निघाल्यानंतर आपण जाती धर्माचे हे सगळे कांगोरे तोडून टाकले पाहिजे आणि माणूस म्हणून आपण बाहेर आलं पाहिजे. परंतु हा जो सायंटिफिक टेम्परामेंट आहे तो टेम्परामेंट नेस्तनाबूत करण्याचं काम
सत्तेवर बसलेले लोक ही करतायत. संसदेची व्याख्या काय? संसदेची व्याख्या आहे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचं उद्घाटन करताना राष्ट्रपतीच नाहीतच. हे संविधानाचं उल्लंघन नाही का? संविधानाचं नाव घ्यायचं आणि पदोपदी संविधानाला चिरडून टाकायचं. पण प्रत्येक जण बाबासाहेबांचं नाव घेतो, प्रत्येक जण संविधानाची शपथ घेतो आणि जंतर मंतरवर संविधान झाल्यानंतर मात्र रस्त्यावर कोणी उतरत नाही. ही या देशाची शोकांतिका आहे. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा लागेल. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तो चीन आपल्यापेक्षा 200 वर्ष पुढे आहे. चीनच्या रेल्वे विमानाच्या स्पीडनं पाण्यामधून धावतायत, कारण त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. आपल्या मुलांना क्रिएटिव्ह वर्क दिलं. आपल्याकडे क्रिएटिव्ह वर्क चाललंय. आता म्हणतायत की आता आम्ही भगवद्गीता शिकू, आता आम्ही मनूचा चॅप्टर देऊ. मनूचा चॅप्टर देऊन काय करणार आहात? आमच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगामध्ये जर समजा महात्मा फुले आला तर कदाचित तो ते मनू तुमचा तो वर्गातच पेटवून टाकेल. त्यामुळे तो मनू तुमच्याकडेच ठेवा. तो आमच्या पोरांना शिकवण्याचं काम तुम्ही करू नका. म्हणून ही सगळी गोंधळाची अवस्था या देशामध्ये सुरू आहे. दहशतवादाची अवस्था या देशामध्ये सुरू आहे. या देशामध्ये माणसाला चिंताग्रस्त ठेवण्याचं काम सुरू आहे. चला ऍडमिशन घ्यायला गेलं तर फॉर्म भरला जात नाही, फॉर्म भरला तर ऑनलाईन बंद आहे. शाळेत गेलं तर मास्तरला काम दिलंय मतदार याद्या बघण्याचं. बँकेत गेलं तर बँकेत ऑनलाईन बंद आहे. इकडं 3000 रुपये लाडक्या बहिणीला येत आहे, तिकडे भाऊजी त्रस्त आहे. काय चाललं काही कळत नाही. तुम्हाला सतत विवंचनाग्रस्त ठेवणं आणि तुमच्या संविधानिक अधिकारांचं हनन करणं हे या सरकारचं षडयंत्र सुरू आहे. आणि म्हणून या देशातली जंगल, जमीन, रस्ते, नदी, नाले ज्या आपल्या मालकीच्या आहेत, जो निवास आपल्या मालकीचा आहे, झोपडपट्ट्या आपल्या मालकीच्या आहेत, त्या टिकवण्याचं काम, त्यांचं संवर्धन करण्याचं काम आणि बिल्डरांच्या घशातून काढण्याचं काम आणि दलालांपासून आपल्या वस्ता वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं मी मानतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की शहापूरमध्ये हा जो काही तरुण वर्ग जमा झालेला आहे, हा तरुण वर्ग इथून जी झेप घेईल ती कसाऱ्यावर जाईल. कसाऱ्यापासून नाशिकला पुढे आमची सगळी मंडळी आहेच. आणि हा सर्व पट्टा आपण फुले आंबेडकरी शाहू विचारांचा पट्टा, हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचं रणांगण म्हणून या दृष्टिकोनातून सर्वजण काम कराल. सर्व जाती धर्मातील कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, जे जे वंचित घटक आहेत त्या सर्वांना वंचित मध्ये घेऊन न जाता बाबासाहेबांच्या मार्गावर घेऊन जाल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. विशेष करून शहापूरच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी, सर्व महिला आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हा चांगला कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी घडवून आणला. याचा मला वाटतं याचं अनुकरण सर्वच तालुके करतील. आणि आता दर महिन्याला प्रत्येक तालुक्यामध्ये अशाच पद्धतीचे मेळावे आपण साजरे करू आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावर एक लढाईला संघर्ष करू, एक लढाईला आपण उभे राहू आणि एक प्रतिरोधाची चळवळ नव्या जोमानं, नव्या ताकदीनं फुले आंबेडकरी शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पुढे नेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.